कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजाच असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. इतर ऍक्टिव्हिटीज आणि माझे प्रेम प्रकरण. बजाजच्या शेजारीच आकाशवाणीचा स्टुडिओ होता. आकाशवाणीवर कार्यक्रमाची मोठी संधी मला श्री जयंत एरंडे आणि श्री किशोर कुलकर्णी यांनी दिली. माझ्या आयुष्यात एक आत्मविश्वास येण्यात या दोघांचा मोठा सहभाग होता. बजाजला पहिल्या वर्षात असताना मला संध्याची आठवण झाली. आता महारोगातूनही मी मुक्त झालो होतो. मी अनिल भारतीकडे संध्याचा विषय काढला. त्या दोघांनीही काहीच प्रतिसाद दिला नाही. मी संध्या पार्ल्याला पूर्वेला राहते एवढेच ऐकून होतो. पार्ल्याच्या सेंट्रल हॉटेलच्या जवळपास राहते अशी कल्पना होती, पण कुठे हे शोधणे अवघड होते. एक दिवस मी पार्ल्याला पूर्वेला गेलो. सेंट्रल हॉटेलच्या दिशेनं चालू लागलो. खादीचे कपडे, त्यात उन्हाळा. गुजरात सोसायटीच्या जवळ आलो. त्याच्या शेजारी हॅपी होम सोसायटीचा बोर्ड पाहिला. बाहेर एक केमिस्ट नेहरू रोडवर होता. मी डेअरिंग करायचे ठरवले. इथे PWD मधले पाटणकर कुठे राहतात मी त्याला विचारलं. तुम्ही कोण, मराठी केमिस्टने प्रश्न विचारला. मी त्यांचा पुतण्या. मी ठोकून दिले. हॅपी होम सोसायटीच्या आतमध्ये शेवटचा बंगला आहे तोच पाटणकरांचा. केमिस्टने मला उत्तर दिले. केमिस्टला मी धन्यवाद दिले आणि 21 वर्षाचा मी हॅपी होम सोसायटीमध्ये शिरलो. शेवटच्या बंगल्यावर श्री केशवदेव पाटणकर असा बोर्ड होता. मी बंगल्यात शिरलो. पहिल्या मजल्यावर श्री पाटणकर राहत होते. मी वर गेलो आणि घराची बेल वाजवली. 2 मिनिटे गेली आणि आतून एक मध्यमवयीन बाई आल्या. कोण पाहिजे तुम्हाला? बाईंनी मला प्रश्न केला. मी राजीव थत्ते. संध्या पाटणकर इथेच राहतात काय? मी त्यांना भेटायला आलो आहे. मी माहिती दिली. आतून दरवाजा उघडला गेला आणि मला आत या म्हणून सांगितलं. मला भीती अजिबातच वाटत नव्हती. पुढे काय बोलायचे याचे कोणतेही नियोजन मी केलेले नव्हते. काय काम होते? सौ पाटणकरांनी मला विचारलं. मी रेडिओसाठी एक प्रोग्राम करतो आहे, त्याविषयी तिच्याशी बोलायचं होते. घरी आहेत का? मी उतरलो. खरं तर
मी चक्क खोटं बोललो होतो, कारण त्यावेळी कुठलाच प्रोग्राम मला आकाशवाणीवर करायचा नव्हता. नाही, त्यानं नुकतीच बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सला ऍडमिशन घेतली. तिथे कॉलेजही सुरू झाले. संध्याच्या आईनं मला माहिती दिली. ठीक आहे, मी कॉलेजमध्ये तिला भेटतो. कुठल्या कॉलेजला जाते? मी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारला. ती मुंबई विद्यापीठात जाते. मुख्य बिल्डिंग आहे ना, तिथेच. तुम्ही तिला तिथेच भेटा आणि विचारा तिला शक्य आहे का रेडिओसाठी काम करणं. संध्याच्या आई म्हणाल्या. बरं बरं, मी तिथेच भेटतो आणि त्यांना विचारतो. मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. मी बंगल्याच्या बाहेर पडलो. संध्याला भेटायची परवानगी तर मिळाली होती. मी दुसऱ्या दिवशी आकाशवाणीवर गेलो आणि जयंत एरंडेला भेटलो. बऱ्याच दिवसात काही कार्यक्रम दिला नाही. मी पुढी सोडायला सुरुवात केली. अरे, आत्ताच मी तुझा विचार करत होतो. या आठवड्यात वनसप्ताह आहे आणि त्यासाठी एक कार्यक्रम करायचा आहे. करणार का? सी एरंडेने विचारलं. अवश्य. स्क्रिप्ट मी लिहीन, पण सादर करायला एका मैत्रिणीला संधी देईन. मी त्याला रिक्वेस्ट केली. का रे, मैत्रिणी वगैरे कोणी नवीन आणलीस काय? एरंडेने हसत हसत विचारलं. मीही नाही, तसे काही नाही असे म्हणालो, पण एरंडे मनातून समजून गेले. मी स्क्रिप्ट लिहिले आणि संध्याला भेटायला युनिव्हर्सिटीत गेलो. संध्याकाळी 4 वाजता मी सुटेन. त्यावेळेला तू ये. संध्या मला चक्क अरेतुरे करत होती आणि मी तिला अहो जाहो करत होतो. संध्याकाळी मी 4 वाजता तिला भेटलो आणि आकाशवाणीवरच्या कार्यक्रमाची कल्पना दिली. उद्या सकाळी 11 वाजता रेकॉर्डिंग आहे, मी तिला सांगितले. ठीक आहे, मी कुठे भेटू? संध्याने विचारलं. युनिव्हर्सिटीतच भेटूया. मग आकाशवाणीच्या स्टुडिओवर जाऊ, मी संध्याला सांगितले. मी लिहिलेले स्क्रिप्ट तिला दिलेच नाही. मी घरी गेलो आणि स्क्रिप्ट पुन्हा लिहायला घेतले. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. कार्यक्रमाची सुरुवात या कवितेनं केली आणि वेगवेगळ्या कविता ज्या शृंगारिक होत्या अशा ठिकठिकाणी पेरल्या. कार्यक्रमाचा विषय वनसप्ताह होता, तरी कार्यक्रम मात्र शृंगारिक आणि तरीही उत्तम झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच संध्या मला युनिव्हर्सिटीत भेटली. तिथून तिला आकाशवाणीच्या स्टुडिओत घेऊन गेलो. सी एरंडे यांनी स्क्रिप्ट वाचले आणि संध्याकडे दिले. संध्याने संपूर्ण रेकॉर्डिंग पूर्ण केले. चांगली निवडलीस, गुड चॉईस. संध्याकडे स्टुडिओच्या काचेतून पाहत सी एरंडे उद्गारले. मी संध्याला चर्चगेट स्टेशनवर सोडून दिले आणि विक्रोळीच्या घरी परतलो. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे प्रसारण होते. मी, आई आणि बाबा तिघेही रेडिओ लावून कार्यक्रम ऐकत बसलो. कार्यक्रम झाला. वा, चांगला झाला की, आई म्हणाली. निवेदिकेने वाचन कसं केलं? मी उत्सुकतेने विचारलं. चांगलं वाचलं. त्यांची नेहमीचीच कोणीतरी असेल ना, आई उद्गारली. तिचे नाव सांगितले ते ऐकले नाहीत का? मी आईला विचारले. संध्या पाटणकर नाव सांगितले ना, आई म्हणाली. संध्या म्हणजे भारतीने जी तिची मैत्रीण मला दाखवली तीच बर का, मी म्हणालो. तरी मला वाटलेच की खादीचे कपडे नेहमी घालणारा राजीव नवीन सिंथेटिक कपडे घालून रेकॉर्डिंगला कसा गेला. हे शिकवतात का तुम्हाला MBA ला? आईनं हसत हसत मला प्रश्न केला. आई, मी संध्याला आपल्या घरी बोलवू का? मी आईला रेडिओवरच्या कार्यक्रमाचं गुडविल डोक्यात ठेवून प्रश्न विचारला. पुढच्या आठवड्यात घरी यायला सांग, आई उद्गारली. मी प्रेमाची लढाई कशी तरी जिंकलो होतो. पुढल्या आठवड्यात संध्याला मी प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाविषयी विचारलं.
तिनेही लग्नाला होकार दिला. फक्त लग्न 2 वर्षांनी करायचे असे ठरवले, कारण माझेही MMS व्हायचे होते आणि सध्या आता MA ला ऍडमिशन माझ्या सांगण्यावरूनच घ्यायला तयार झाली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी संध्याला घरी बोलवले. दिवसभर मी वाट पाहत होतो संध्याकाळ कधी होते त्याची. संध्याकाळी पिवळी सिल्कची साडी नेसून संध्या आली. आईने तिला पसंत केले. बाबांची आध्यात्मिक पातळी तर एवढी वाढली होती की त्यांनी संध्याला आशीर्वाद दिला. थत्ते खानदानाला आता तिसरी होणारी सून मिळणार होती.